मोदक पाहिलेत ना मंडळी, दिसायला किती छान दिसत आहेत। लहान मुलांना तर हे मोदक नक्कीच आवडतील। गॅस न पेटवता अतिशय झटपट आणि सोप्या पद्धतीने आजचे इथे मोदक मी बनवलेले आहेत। आज आपण ओरिओ बिस्किटचे मोदक बनवणार आहोत। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात। नमस्कार मंडळी, रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। ओरिओ बिस्किटचे मोदक बनवण्यासाठी इथे मी बिस्किटचे 2 पॅकेट घेतले आणि त्याला सेपरेट करून घेतलेला आहे। आता याच्यामधील क्रीम आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे। याच्यामध्ये 2 फ्लेवरची क्रीम येते। इथे मी चॉकलेट फ्लेवर असलेले ओरिओ बिस्किट घेतलेले आहेत। त्याच्यामधील क्रीम आपल्याला सेपरेट करून घ्यायची आहे आणि नंतर हे बिस्किट आपल्याला मिक्सरमध्ये छान वाटून घ्यायचे आहेत। तर मंडळी, आपल्याला हे मोदक बनवत असताना गॅस पेटवण्याची सुद्धा गरज नाही। अगदी आपण 5 ते 10 मिनिटांमध्ये हे मोदक छान असे बनवू शकतो आणि ओरिओ बिस्किटचा फ्लेवर असल्यामुळे ना हे मोदक चवीला खूप छान असे लागतात। सर्व क्रीम इथे सेपरेट करून झालेली आहे। आता मिक्सरच्या जारमध्ये बिस्किट घालून याला बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे। हे वाटून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडीशी साखर सुद्धा घालून घ्यायची आहे आणि परत एकदा आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने आपण आणखीन वेगवेगळे मोदक बनवू शकतो। जसं की आपण चॉकलेट फ्लेवरचे चॉकलेट मोदक सुद्धा बनवू शकतो। तसेच काजू मोदक सुद्धा आपण बनवू शकतो। गॅस न पेटवता ही आजची आपली रेसिपी आहे। त्याच पद्धतीने बऱ्याचशा रेसिपी आपल्या चॅनलवरती येणार आहेत। त्यामुळे चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला ना तर एक लाईक नक्की करा। लाईक केल्यानंतर हाईप नावाचं ऑप्शन येतं, ते सुद्धा क्लिक करा। तर मंडळी, ते साखरसुद्धा घालून झाली आणि हे बिस्किट छान वाटून सुद्धा झालेले आहेत। आता एका बाउलमध्ये मी याला काढून घेतलेला आहे। नंतर आपल्याला याच्यामध्ये आवश्यकतेनुसार दूध घालून घ्यायचं आहे आणि याला छान मळून घ्यायचं आहे। अगदी 2 ते 3 चमचे दूध लागतं आणि हे व्यवस्थित छान बनवून तयार होतं। इथे छान मी याला मळून घेतलेलं आहे। आता हे पीठ बाजूला ठेवून आपण याच्यासाठी लागणारं सारण बनवून घेणार आहोत। तर जेव्हा आपण ओरिओ बिस्किट सेपरेट करून घेतले आणि त्याच्यामधील जी क्रीम राहिलेली होती त्याच्यापासून आपल्याला आतमधील सारण बनवायचं आहे। तर त्याच्यासाठी इथे मी बदामाचे काप घेतलेले आहेत आणि 2 ते 3 चमचे मी इथे डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला साईडला करून घेतलेली क्रीम घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने सारण बनवलं तर चवीला एकदम छान होतं आणि ते पौष्टिकसुद्धा होतं। इथे अशा पद्धतीने आपलं सारणसुद्धा बनवून झालेलं आहे। आता आपण मोदक बनवायला घेऊयात। तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला एक साचा लागणार आहे। सर्वात अगोदर आपल्याला इथे या साच्याला मळून घेतलेलं हे बिस्किटाचं मिश्रण लावून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये याचं सारण हे भरून घ्यायचं आहे आणि छान असा आपल्याला मोदक बनवून घ्यायचा आहे। दोन्ही साईडनी व्यवस्थित छान मोदक पॅक होण्यासाठी मिश्रण थोडं जास्त घालायचं आणि त्याला व्यवस्थित व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे मोदक आपला एकसारखा छान असा बनवून तयार होतो। आता याला पॅक करून घेतल्यानंतर आतमध्ये जो राहिलेला भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला याचं सारण घालून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे सर्व मोदकसुद्धा बनवून घ्यायचे आहेत। तर इथे मी सारण घालून घेत आहे आणि नंतर वरतून आपल्याला राहिलेल्या भागावरती सुद्धा बिस्किटाचं हे मिश्रण घालून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मोदक जर बनवले ना तर एकदम झटपट बनवून तयार होतात आणि चवीला तर खूपच छान असे लागतात। लहान मुलांना हे मोदक नक्कीच आवडणार आहेत आणि आपल्या गणपती बाप्पाला सुद्धा हे मोदक आवडणारच आहेत। तर मंडळी, अशाच पद्धतीने इथे आपल्याला सर्व मोदक बनवून घ्यायचे आहेत। आता हा मोदक इथे बनवून तयार झालेला आहे। मी तुम्हाला साच्यातून बाहेर काढून दाखवते। तर दिसायला एकदम छान असा हा मोदक दिसतो। अशाच पद्धतीने सर्व मोदक आपल्याला इथे बनवून घ्यायचे आहेत। तर पाहिलंत ना मंडळी, किती साधी सोपी रेसिपी आहे आणि सर्वांनाच आवडतील असे हे मोदकसुद्धा इथे बनवून तयार झालेले आहेत। अशाच पद्धतीने मी राहिलेले सर्व मोदक इथे बनवून घेतलेले आहेत आणि आजची आपली ओरिओ बिस्किट मोदकाची रेसिपीसुद्धा इथे बनवून तयार झालेली आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर पण करा। परत भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा। माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।